वाशिममधून आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यात वीज खंडित होण्याच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी अनोखं आंदोलन केलंय। वीज वारंवार गुल होतीये, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात झोपा आंदोलन केलं। सायंकाळी 7 ते रात्री 11 दरम्यान होणाऱ्या अघोषित भारनियमनामुळे पिकांचं नुकसान होतंय। उकाड्याने नागरिक त्रस्त झालेत। वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नाहीये, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचं बोललं जातंय। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज जयस्वाल। मनोज, हे आंदोलन केव्हापासून सुरू आहे आणि या आंदोलनाची दखल कुठे घेतली जाते का? हा संतापजनक प्रकार म्हणावा लागेल। मागील अनेक दिवसापासून मानोरा तालुक्यातल्या कारखेडा असेल, वरोली असेल, रामतीर्थ, सेवाला सदर, तळप आणि विठोली या परिसरात मोठ्या प्रमाणात घरगुती वीज पुरवठा आणि शेती पंपाचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता। वारंवार मागणी करूनही सुधारणा होत नसल्यामुळे या गावातील नागरिकांनी संतप्त होत रात्री 7 ते 11 असं झोपा काढवा आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला आहे। एकीकडे पिकांना पाणी देण्यासारखं नसेल तर दुसऱ्या लहान मुलं असेल किंवा उकाड्यामुळे त्रस्त नागरिक होते, त्यामुळे हा संताप बघायला मिळाला। नक्कीच मनोज, हा संताप आपण पाहतोय, यावर प्रशासन कशा पद्धतीने दखल घेत आहे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।